नमस्कार. मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे गरमागरम थालीपीठ, त्यावरती तुपाची धार, त्याबरोबर काकडीची कोशिंबीर, लिंबाचं गोड लोणचं, भेंडीची भाजी आणि हे थालीपीठ. अगदी साधं सोपं असं हे ताट. कसं वाटलं? यामध्ये आपण इथे काकडीची कोशिंबीर आत्ता बघतोय. अगदी साधी सोपी 2 मिनटात होणारी ही कोशिंबीर. एकच काकडी आपण घेतली आहे, त्याचे दोन्ही भाग वरचं आणि खालचं काढून टाकलं आहे आणि ही कोवळी असल्यामुळे ही अशीच्या अशी आपण खिसायला घेतलेली आहे. काकडी स्वच्छ धुवून घेऊन त्याचे वरचं आणि खालचं काकडीचं हे काढून टाकायचं आहे. काकडी कोवळी असल्यामुळे त्याची सालं काढायची गरज नाही. आता ही खिसलेली काकडी आपण त्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट, हे दाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा आपण मीठ असं घातलं आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करतो आहोत. ती एका काकडीचीच ही कोशिंबीर असल्यामुळे याच्यामध्ये आपण अगदी थोडं थोडं मीठ साखर घातलेलं आहे. यामध्ये 2 चमचे आपण दही घातलेलं आहे. हे गोड दही आहे. हे हातानेच आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत, ज्यामुळे मीठ, साखर आणि दाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स होईल आणि ते छान एकजीव लागतं. यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत. यावरती जिरे आणि मिरची याची चुरचुरीत फोडणी, ही देखील छान लागते. फोडणी न देताच अशीच कोशिंबीर ही लगेचच वाढायला घेतलेली आहे ताटामध्ये. इथे भेंडीची भाजी, त्यानंतर लिंबाचं गोड लोणचं आणि वाटीमध्ये ही आपण आत्ता केलेली काकडीची कोशिंबीर. याच कोशिंबिरीमध्ये जास्त दही काहींना आवडतं, ते सुद्धा छान लागतं. इथे गरमागरम थालीपीठ, त्यावरती तुपाची धार आणि याच्याबरोबर आपली ही कोशिंबीर. अतिशय अप्रतिम असा हा बेत लागतो. साधा, सोपा आणि अतिशय झटपट होणारा. हे तुम्हीही नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.